तर प्रशासनातील सडक्या आंब्यांपर्यंत आमचं सरकार पोहोचणार असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे। मालेगावातील तत्कालीन तहसीलदार निलंबित केल्यानंतर नितेश राणेंनी हे वक्तव्य केलंय। मालेगावातील बांगलादेशींना बनावट जन्मदाखला देण्याचं हे प्रकरण आहे। तर अकोला अमरावतीत बांगलादेशींना बोगस जन्मदाखला दिला जातो असं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय। अकोला अमरावती बांगलादेशींना बनावट जन्म प्रमाणपत्र देण्याचं केंद्र असल्याचं देखील किरीट सोमय्या यांनी म्हटलंय। अकोल्यात 15,845 बांगलादेशींना नागरिकत्व प्रमाणपत्र दिल्याचा सोमय्या यांनी आरोप केलेला आहे। यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनापासून आभार मानेन। कारण का फक्त बोलण्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं असून उपयोग नाही, पण कृतीतून पण असलं पाहिजे। आणि तेच काम आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अशा पद्धतीचे मी सातत्याने जे बोलत असतो की प्रशासनामध्ये जे सडके आंबे आहेत ज्यांच्यामुळे आपला राज्य बदनाम होतो, ज्याच्यामुळे इस्लामीकरणाला बळ मिळतो, अशा प्रत्येक सडक्या आंब्यापर्यंत पोहोचण्याचं काम आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने करेल। जिल्ह्यात 15,000 अर्ज आलेले आहेत आणि म्हणून आम्ही सगळे चिंतित आहोत। अकोला तालुक्यात सुमारे 5,000 आलेले आहेत। उदाहरण द्यायचं झालं तर अकोला महापालिकेत 2020 मध्ये, 21 मध्ये, 22 मध्ये, 23 मध्ये सगळे मिळून फक्त 1600 लोकांना मॅजिस्ट्रेट न्यायालयाने 5 वर्षात 1600 आदेश दिले होते। आणि आज मला अकोला महापालिका आयुक्त म्हणतात या 2024 मध्ये एका वर्षात 2500 लोकांना प्रमाणपत्र दिली गेली।